नमस्कार, माझे नाव माही रामेश्वर खारुलकर व मी देवळापट्टी शाळेची विद्यार्थिनी आहे. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. माझे नाव नक्ष मनोज राठोड आहे. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. नमस्कार, माझे नाव सक्षम भास्कर मनसुरे, मी इयत्ता 8वीत शिकत आहे. नमस्कार, माझे नाव हिमांशु सलीम मी इयत्ता 8वीत शिकत आहे. नमस्कार, माझे नाव आदेश कैलास आटे, मी इयत्ता 8वीत शिकत आहे. नमस्कार, माझे नाव सज्वल संदीप वानकडे, मी इयत्ता 8वीत शिकत आहोत. आम्ही विकसित भारत देश 2025 या स्पर्धेत भाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी आम्ही या अंतर्गत आम्ही एक समस्या शोधली आहे व त्यावरील उपाय काढला आहे. यामध्ये आम्ही टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कसे बनवावे हे शिकलो आहोत. जे व्यक्ती महागडी वस्तू घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही, जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे घरेलू टाकाऊ वस्तूपासून एक घरेलू कूलर बनवलेला आहे. हा कूलर सोलार एनर्जीवर चालतो. यामुळे विजेची बचत होते व म्हणजे सोलार एनर्जीवर चालतो आणि विजेची बचत होते आणि इलेक्ट्रिसिटीचे आपण कमी खर्चात पडतो. यामुळे जे आपल्याला जास्त पण महागडी वस्तू आणावी नाही लागत. आपल्या घरेलू टाकाऊ वस्तूपासून किंवा घरेलू आपल्या जे वस्तू आहे त्याच्यापासून आपण ह्या कूलरची निर्मिती करू शकतो. हा कूलर सोलार एनर्जीवर चालल्यामुळे याच्यामधून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण व धोका नसतो. हे कूलर बनवण्यासाठी आम्ही एक तेलाचा पिपा, बॅटरी, PVC मोठा पाईप, मोटर, जाळी, पंखा हे सगळे वापरले आहे. याच्यातल्या बहुतांश टाकाऊ वस्तू आहेत. त्यांच्या टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे आणि त्यांचा पुनर्वापर केला आहे. बंद राहू दे, तू लावून राहू दे.